नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. थेट जुईनगरमधून माझ्यासोबत आदित्य आहे आणि व्हिडिओचं टायटल थंबनेल तुम्ही बघितलं असाल. आपल्यासोबत सुंदरीसुद्धा आहे. सो सुंदरी, मी आणि आदित्य आम्ही चाललो आहे गावाला. सो खास म्हणजे चालला आता शिमगा येतो आहे ना, म्हणून शिमग्याला चाललेलं आहे गावाला. आणि दुसरं म्हणजे लवकर चाललो आहे. सो लवकर का चाललो आहे तर आता पहिला भागाचा आता काहीतरी 24 तारखेला आहे आणि त्याच्या अगोदर चाललो 1-2 ऑर्डर आहेत. सो वाजले सकाळचे 7:30. ॲक्च्युली लवकर निघणार होतो पण बरं तसं टी शर्टचे ऑर्डर वगैरे होते. रात्री झोपायला 2:30 वाजले. सो नाही तर आम्ही 5ला निघणार होतो. पण ठीक आहे, आता निघालो आहे 7:30 वाजले. सो गाडीत वगैरे पेट्रोल वगैरे भरायचं आहे आणि निघायचं आहे. मोस्टली आपला रूट असणार आहे आंबेत पूल, कारण बाकीचे रूट तर चालू आहेत पण ह्या आंबेत पुलाचा अपडेट दिला पाहिजे, कारण आता शिमगा येते. काम कुठवर आलं आहे किंवा पूल अजून चालू आहे की नाही, चालू झाला आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत दाखवेल. चला, आणि शिमग्याला जाणार तो खदलवणार तर हवंच आपण. सो वेगवेगळ्या अशा कंटेंट तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या गावाकडच्या शिमग्याच्या संस्कृती परंपरा पाहायला मिळते. चला, गणपती बाप्पा मोरया. तर गाडीत पेट्रोल फुल केला आहे. 1017 रुपयाचा गाडी टाकी फुल झालेली आहे. चला, ते आधीचे पहिला एक्सपिरियन्स आहे ना बाईकचा? माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि तुझ्यासोबतचा आहे तो पण. म्हणजे मला अजूनच खूपच भारी वाटते, कारण तुझ्यासोबत मला बाईक रायडिंग म्हणजे निसर्ग अनुभवायला भेटतोय. निसर्ग नाही, आता खड्डे अनुभवायला भेटणार आहे तुला. अरे हा, खड्डे तुला तर- एवढी एक्साइटमेंट आहे ना, मला तू बाईकवरनं उतरल्यावर तुला समजेल मग काय होईल तो. चला, इथं निघतोय. गणपती बाप्पा मोरया. गावदेवी आई झोळाई माते की जय. मित्रांनो, 2 तासाचा प्रवास करून आता आपण थांबलो आहे पाली फाट्याला. श्री समर्थ हॉटेल आहे, तिथे नाश्त्याला थांबतो. दरवेळेस 100 किलोमीटर अंतर क्रॉस केला ना की स्टे घेतो, म्हणजे स्टॉप घेतो. सो इथं नाश्त्याला थांबलो आहे. आता 9 वाजले. सो त्यानंतरला आहे ना, इथे नाश्त्याला बघा काय पोहे मागवलेले आहेत. आणि ज्यांनी निसर्गाचा प्रवास करणार होता, हा बघा, निसर्गात प्रवास केलास ना. निसर्गाचा प्रवास इथं माझा निसर्ग झाला माहिती आहे. कसा वाटला प्रवास? अरे मला वाटलं काय नाही, ते व्हिडिओमध्ये दाखवतात ना, मला वाटलं तसंच काहीतरी असेल एकदम भारी भारी. आता बघतो तर माझेच भारी इथं झालेत. आत्ताचं 100 किलोमीटर झालं आहे, अजून 130 किलोमीटरचं अंतर आहे. अजून 130 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. माझं आता मिसल पाव होते खाली. मग खूप खड्डे आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला तर माहिती आहे पेनच्या नंतरला जो पॅच सुरू होतो ना, तो अगदी वडखळ आपल्या कोलाडपर्यंत खूप खड्डे आहेत. आता मध्ये पाली रोडच्या इथे बरेच खड्डे आहेत. बघूया, अजून काही रस्त्याची सुधारणा झालीच नाही. चला, या पोहे खाऊया आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होऊया. चला, बाय बाय. आम्ही निघता होता. आता पुढील प्रवासासाठी परत सुरुवात.
तर मित्रांनो, अजून सुद्धा आंबेतचा पूल अद्यापही चालू नाही आहे. जे आपले दापोली ते आणि मंडणगड इथले प्रवास करत असतील त्यांनी. तर आता सुद्धा मी बघितलं पुलाचं अजून सुद्धा काम चालू आहे. मागे हा जो हा एक गेट लावलेला तो ओपन केला, कारण हा ट्रॅक्टर येतो तेव्हा. पुढचाचा गेट बंदच आहे, म्हणजे फक्त बाईक जाण्यापुरतीच जागा आहे. आणि सगळ्या बाकी काय 4 व्हीलर वगैरे आहेत त्या तिथं जेट्टी आहे बघा, तिथं लागले. तिथनं खालने जेट्टीन जाते. पण ती जेट्टी जेव्हा फुल होणार तेव्हा ती जेट्टी इकडे येणार, असं आहे. पण माझं एक म्हणणं आहे की मी कुठला राजकीय पक्षाचा नाही किंवा मी कोणाला बोट दाखवणारा नाही. पण मी एक सामान्य माणूस आहे आणि एक सामान्य माणसाची एक माझीच नव्हे तर दापोली आणि मंडणगड यांची सर्व माणसांची किंवा सर्व माणसांना दापोली आणि मंडणगड ह्या सगळ्यांना जाण्याचा एकमेव रस्ता म्हणजे जो इझी पडणारा तो हा होता. म्हणजे आंबेत पुलावरून किंवा इकडनं जाण्याचा. मंडणगडवाल्यांना तर हाच रस्ता म्हणजे योग्य होता. पण आता काय झालं आहे, ब्रिज आणि ब्रिजचं काम चालू आहे. गेले 4 वर्ष ब्रिजचाच काम चालू आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या एसट्या वगैरे आहेत ज्या मंडणगडला जाणाऱ्या, तर मंडणगडला जाणाऱ्यांचे तो खूप अजून प्रॉब्लेम, कारण वळसा मारून जायला लागतो. तो त्याचा पूर्ण महाडमार्गी जातात आणि दापोलीचे पण महाडमार्गीच जातात. पण पूर्वीचा हा रस्ता म्हणजे आपला घरचा रस्ता होता. म्हणजे घरी इकडनं गेलं की इझी पडायचं. पण हा आंबेतचा पूल कधी चालू होणार माहीत नाही. पण माझी जर व्हिडिओ कोणते अधिकारी बघत असाल किंवा कुठले कार्यकर्ते बघत असाल तर हा एक सामान्य माणसाचा एक प्रश्न आहे की हा पूल कधी होणार. आणि दुसरं म्हणजे हा लवकरात लवकर पूल चालू करा बस की, कारण मंडणगड आणि दापोलीकरांसाठी हा एकमेव रस्ता असा आहे की तो लवकर जातो. मी सामान्य माणूस एक सोशल मीडियावर आहे, माझं मत देण्याचा अधिकार आहे, म्हणजेच माझा बोलण्याचा पण अधिकार आहे. सामान्य व्यक्तीचा मी सामान्य माणूस आहे आणि माझं म्हणणं आहे की हा जो ब्रिज आहे तो लवकरात लवकर चालू व्हावा. आणि मुंबई गोवा हायवे किंवा गावाकडचे जे रस्ते आहेत जे आता जो ज्याला कमरेचा साप खुला झाला आहे तो लवकरात लवकर तो पण व्हावा. म्हणजे गावात कसं 4 तासात तरी पोचू आम्ही. पण मजा आली. मधीचे रस्ते जो खराब आहेत ना त्यामुळे जरा कंबारटा शाप मोडतो. जरा इथं आलोय ना जरा भारी वाटतो. जेव्हा नॅशनल हायवे आम्ही सोडला, मुंबई गोवा हायवे सोडला आणि जसं आतमध्ये आलो लोणेरेतून आतमध्ये, तेव्हा असं गावाकडचा फील एक नंबर. पावसात आहे ना, पावसात जो गोरेगाव सोडतो नंतर हा गोरेगावचा घाट खाली उतरतो, एक नंबर नजारा असतो, खूप बघण्यासारखा असतो. ते मला दिवस आठवतात गणपतीचे. आणि आत्ता पण बघा एकदम शांत. आता जरा फोटो काढतो आम्ही, मग पुढच्या प्रवासाला दाखवतो. आंबेत सोडलं आहे आणि आंबेत टू मंडणगड जो रस्त्याचं काम अपूर्ण होता ना, सो आता काहीतरी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघितलात जो फुटेज येताना, आता हा काम तर चालूच आहे. आशा करतो लवकरात लवकर होईल. पण तो रस्त्याचं मेन म्हणजे रुंदीकरण केलं आहे ना, तो खूप भारी आहे. आणि जर हा रस्ता इकडनं झाला ना, म्हणजे आंबेतचा ब्रिज आणि जर हा रस्ता झाला मंडणगडपर्यंत ओके, तर प्रवास आपला एक नंबर सुखाचा होणार आहे. तर ह्या सुद्धा हे रस्त्याचे अपडेट देत राहतोय. थांबलेला थोडा रस्ता बघत होतो, पण हा काय माहिती तर फुल रस्ता कधी पण 1 वर्ष लागतोय, 2 वर्ष लागतोय की अजून 5-6 वर्ष लागतात. जर आता बघितलं मी मागच्या वेळेस आलेलो, पण मागच्या वेळेपेक्षा आत्ता थोडं काहीतरी अपडेट आहे, काहीतरी रस्त्यामध्ये सुधारणा, म्हणजे आत्ता काहीतरी रस्त्याला काम करायला सुरू झालेलं आहे. खूप भारी वाटतंय.
सकाळी घरी आलोय. हा गाव आणि गावचा नजारा, शांतता बघा किती आहे. शहरातून येतो तेव्हा आणि गावाला असतो तेव्हा खूप कानाला फरक वाटतो. एवढी शांतता ना, खूप भारी. आंब्याला मोहर आलाय. कैऱ्या कधी येतील? लय लेट येतो आंबा हा. बघता हो. छोट्या छोट्या बारीक बारीक कैऱ्या आल्यात. वांदराने तोडलं ना वाटतं. बारीक एकदम कैरी. कलमाचं झाड आहे हा. गावात लय लेट येतो आंबा. मित्रांनो, घरी येऊन 2 वाजले आणि प्रवास तर तुम्ही बघितलात कसा झाला तो. रस्ते बोलाल तर आहेत, काम चालू आहे मागे. आता तुम्ही बघितलात मुंबई गोवा हायवे तर वडकळपासून तो रस्ता खराबच आहे. पण आंबेडचा पूल तर नाही. पण तो आंबेडच्या पुढून जो कामाची जर आत्ता काम चालू आहे ना, बहुतेक होईल. म्हणजे जो कामात रस्त्याचं रुंदीकरण खूप भारी करतात. म्हणजे झाला तर एक नंबर होईल रस्ता. सो फ्युचरला आंबेड पूल आणि तो रस्ता आपल्यासाठी खूप भारी होणार आहे. पण आत्ता सध्या तरी कामच चालू आहे रस्त्याचे. तर तो मी तुम्हाला सजेस्ट करतो, 4 व्हीलर वगैरे असेल तर दापोली ते महाड मार्गेच योग्य ठरेल यायला. सो बाईकवर होतं म्हणून मी इकडनं आलो आणि काय काय बरेच अपडेट द्यायचे होते. शिमग्याला बरेच जण येतात. खूप जणांचे कमेंट मेसेजसुद्धा येतात की आता गावी बाईक घेऊन जाशील किंवा जाशील तर रस्त्याचे अपडेट सांग. सो त्यासाठी ही खास व्हिडिओ होती. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. आता काही शिमगा येतोय म्हणजे आज ही व्हिडिओ पडते. अरे ही आज फाग पंचमी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना फाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज पहिला फाग आहे. सो तीसुद्धा व्हिडिओ बघायला भेटेलच नेक्स्ट व्हिडिओ. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असंच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा. आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.